हे वरती मंदिर आहे इकडे, मेन गोल्डन इकडे इकडे. हा बोलली ना ती. बापरे, संपतच नाहीये. 108 असं एकदम मस्त रेनबो. रेनबो आलेला आहे. तर आहे ना, आपला ना एक परिचय करायचा राहिलेला होता. आपण ज्या ट्रिप थ्रू वाजता मुख्य शोभायात्रा निघते, सुंदर असा रथ, भक्ती, पुढे ढोल. आपले ब्रह्माजी हा ना. अरे मग ऍडव्हर्टाईज झाली. गाडी गंभीर परिस्थिती. तर हे आपण आता आलेलो आहे नीलकंठ धाम मंदिर इथे. तुम्ही बघू शकता. आता दुपारची वेळ पण गरम खूपच होतंय. काल संध्याकाळच्या वेळेला आहे ना, इथे लाइटिंग वगैरे खूप छान असते, पण आपल्याला अनफॉर्च्युनेटली काल काही भेटलं नव्हतं रात्रीचं. तर आज दुपारच्या वेळी आपण इथे आलेलो आहे. दीड तासाचा वेळ आपल्याला इथे दिला आहे. 3 वाजलेले आहेत. अर्धा तास फिरायला ना, अर्धा तास दर्शनाला, नंतर एक तास फोटो सेशन, शॉपिंग वगैरे. इथे बघूया आपल्याला शॉपिंग. हा भव्य परिसर आहे, पण खूप मोठा असा एरिया आहे. हे बाजूचं जे प्रदर्शनी आहे ना, इथे मत्स्यालय आहे मोठं, सायन्सच्या प्रयोगशाळा आहे छान, आणि त्याची 200 रुपये एंट्री फी आहे. हा, पण ते आपल्याला भेटणार नाही, कारण ते 2 तास त्याला लागणार आहे. वेळेअभावी आपल्याला ते काही बघायला भेटणार नाही. आपण हेच कव्हर करूया छान प्रकारे. मस्त छान वेगवेगळ्या प्रकारचे मासे दाखव. रात्री मी जसं तुम्हाला दाखवलं होतं ना लाइटिंगचं, नीलकंठ धाम मंदिर, तेच हे मंदिर आहे. ठीक आहे, जाऊयात आता आपण. बघा, हे एक असं आपलं मंदिर आहे छान. हा त्याचा बाहेरचा एरिया आहे. चला चला, नीलकंठ धाम मंदिर आणि कुबेर भंडारी हे जवळजवळच आहे. 10,000 रुपये एंट्री तिकीट काढून घ्या. इथे बघू शकतात 10 रुपये आपली एंट्री फी आहे. इकडे प्रत्येकी 10 रुपये एंट्री फी आहे. ऑनलाईन पण ऑप्शन आहे, ऑनलाईन पण करू शकतात. हे असं इथे ना पंचिंग करावं लागतं. काय म्हणतात ते? हे तिकीट आपल्याला हरवायचं नाहीये. काही कारणाने आपण जर बाहेर आलो तर ते एंट्री आपल्याला हे दाखवायला लागतं तिकीट. ठीक आहे, त्याच्यामुळे हे आपल्या जवळच ठेवायचं आहे. म्हणजे तिथे पंचिंग झालं आणि फेकून द्यायचं असं नाही आहे. तर हा असा मधला एरिया आहे हा नीलकंठ धाम मंदिर. चला, भारी आहे. इथे बघा, इथे प्रसादाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. इथे नीलकंठ प्रसादम असं आहे. त्याच्यामध्ये प्रसादाची व्यवस्था वगैरे केलेली आहे. आणि हे बघा, आता इथे असं सगळं असं एरिया आहे. आपण एंट्री करतो इथे. रात्रीच्या वेळेला हे लाइटिंग्स वगैरे तुम्ही बघाल ना, खूप छान असतं सगळं. पण आम्ही मिस केलं ते. हे इथे आहेत आपले हत्ती, घोडे. हे जे आहे इथे बघा, शिव महादेवांचं मंदिर आहे. इथे श्री शिवजी, श्री नीलकंठजी. नीलकंठ म्हणजे तर महादेवच असतात ना. निळकंठाला नीलकंठ म्हणतात. मग हे नीलकंठ वर्णी म्हणजे काय? विष पिलं ना. मग हे वर्णी काय? वर्णी म्हणजे रंग. मग त्यांना हे कोण आहे तिथे? सापाचं विष पिलं ना त्यांनी. हे काय? आपले ब्रह्माजी सेंट्रललाच आहे ना. इथे असे रासलीला आहे श्रीकृष्णांची. श्रीकृष्ण असे
झाडावर बसलेले आहेत आणि ह्या गोपिका आहेत. गोपिका आहे. हे आपली श्री महादेवांची तांब्याची मूर्ती आहे का ही? ओके. नगाचा धातू येतो, असं कुठलं काही तांब वगैरे काही नाही आहे. त्याचीच मूर्ती बनवलेली आहे. अप्रतिम आहे. नटराज आहे ते. नटराज आहे. नटराज आहेत ते. हा, शिवजी नाही आहे. हा, बरोबर बरोबर. रूप आहे ते. मी थोडा बॅक कॅमेरा इकडे दाखवतीये. इकडे म्हणजे तुम्हाला सगळं दिसेल माझ्या मागे काय आहे. ठीक आहे. इकडे आहे सगळं असा भव्य दिव्य असा परिसर आहे. मोठा परिसर आहे. आता आपण एंट्री करतोय सहजानंद द्वार. ठीक आहे. सगळं मस्त आहे. दिवाळीचा काहीतरी कार्यक्रम झालेला दिसतो इकडे. इथे मंदिर आहे वरती. हे वरती मंदिर आहे इकडे. मेन गोल्डन इकडे इकडे. हा, सहजानंद बोलली ना ती तिथे बाजूला युनिव्हर्सिटी. अच्छा. हा हा, वेगळा पार्ट होतो. ओके. मुख्य मंदिर समोर. अच्छा. हा, स्वामीनारायण भीम मंदिर. सहजानंद द्वार घेतलं ना ते. हे इकडे जे आहेत हे काय आहे ग? हे गरुड. हे गरुड आहे. ठीक आहे. हे गरुड आहे. आपण एक एक मंदिर आता कव्हर करूया. इकडे मारुती यज्ञ मंदिर आहे. हे नीळकंठ यज्ञ मंदिर आहे. आपण आधी सर्वात आधी आहे ना मेन मंदिराला जाऊया. हे सगळं तुम्हाला दिसतंय. हे मेन मंदिर आहे आपलं. इथून आपल्याला स्टेप्सने तिकडे जायचंय. तर आहे ना आपला ना एक परिचय करायचा राहिलेला होता. आपण ज्या ट्रिप थ्रू आलेलो होतो ते पवार सर आहेत. ह्यांच्या थ्रू आपण पवार टूर्स अँड ट्रॅव्हल ह्यांच्या थ्रू आपण ह्या ट्रिपला आलेलो होतो. त्यांना हे एरियामधलं सगळं माहिती आहे. तर सर मला ह्या एरियामधलं थोडं माहिती द्या आणि आपल्या टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं पण थोडी इन्फॉर्मेशन द्याला. तर आपण इथे सगळं करून टाकूया. ठीक आहे. तर मी कॅमेरा आता फिरवते. धन्यवाद प्रियंका. सगळ्यात आधी संध्या पाटील म्हणायचे धन्यवाद. त्यांनी प्रियंकाला आमच्या टूरमध्ये आणलं. शांती शारदा टूर्स अँड ट्रॅव्हल्स म्हणून मी साईडला हे काम करतो. पार्ट टाईम माझा हा व्यवसाय आहे. त्यामध्ये आज आपण गुजरात स्टेटमध्ये कर्नाली म्हणून एक खेड या ठिकाणी नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर हे नीलकंठ धाम स्वामीनारायण भगवानाचं मंदिर आहे. चारही बाजूला मंदिराची आरास आणि बाजूला नर्मदेचा काठ आणि अतिशय भव्य आणि पवित्र अशी वस्तू या ठिकाणी आहेत. इथे जवळपास आता सुरुवात जर करायची म्हटली तर इथे बाजूला 108 गोमुख या ठिकाणी तयार केले, ज्याच्यातून नर्मदेचं पाणी पडतं. त्या गोमुखाच्या पाण्याखाली आंघोळ करायची आणि मग बाजूलाच तिथे कपडे बदलण्याची व्यवस्था आहे. ते बदलवून मग मंदिरात जायचं दर्शन करायला असा इथला प्रघात आहे. ती त्या बाजूला आहे. आणि वरती गेल्यानंतर पुन्हा जेवढे पण आपले पौराणिक ग्रंथ आहेत सगळ्या प्रकारचे सगळ्यांचे इथे मंदिर आहेत. ज्ञानेश्वरापासून तर वाल्मिकींपर्यंत सगळे म्हणजे कोणतेच संत किंवा पंथ यांनी सोडलेले नाही आहेत प्रत्येक ठिकाणी. आणि सुंदर म्हणजे त्याला शब्दच नाही इतके अवर्णनीय या ठिकाणी सगळे मंदिरं आणि त्यांचं कोरीवकाम आहेत. ओके. तुम्ही सगळ्यांनी पण या ठिकाणी आलेत, दर्शनाचा आनंद घ्या. आणि बाजूला सगळे वेगवेगळे स्टॉल्स आहेत. इथल्या वस्तू त्या ठिकाणी मिळतात. त्याच्या बाजूला भक्तनिवास आहेत. त्याच्यापेक्षा सुंदर भक्तनिवास तिकडे अजून आहेत. आणि पलीकडे लहान मुलांसाठी मोठा असा झू आहे. आणि प्लस वॉटर गेमसाठी त्यांच्याकडे सेपरेटली ते स्विमिंग पूल वगैरे आहेत. आणि बाजूला पुन्हा त्यांचा एक भाग आहे सहजानंद युनिव्हर्सिटी म्हणून, ज्याचं काहीतरी ₹250 एंट्री तिकीट आहे. ते बघायला 3 तास लागतात वेगळे, ज्यामध्ये स्वामीनारायण भगवानाच्या जन्मापासून तर अंतापर्यंत सगळे सजीव देखावे त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केले आहेत. ते पण अप्रतिम आहेत. इथले शो वगैरे सगळे त्या ठिकाणी. आणि सगळ्यात शेवटी या संध्याकाळी इथे 6 वाजता मुख्य शोभायात्रा निघते. सुंदर असा रथ, भक्ती, पुढे ढोल, घोडेवाले, पाणीवाले, त्याच्या मागे सगळे वराती
आणि पूर्ण एरियाला ती प्रदक्षिणा घालते, नर्मदेच्या पाण्याने त्याला घालतात आणि नंतर याच ठिकाणी आरती होते आणि पुन्हा मंदिरात 8:30ला आरती होते आणि मग 9 वाजता रात्री हे सगळं मंदिर पूर्णपणे बंद होतं. ओके ओके ओके. तर खूपच छान माहिती दिलेली आहे, खूप छान माहिती दिलेली आहे सरांनी. तर सर आणि आपल्या टूर्स ट्रॅव्हल्स बद्दल पण थोडं सांगाल का? आपल्या ट्रिप कशा असतात, आपण कधी काय अरेंज करतो? माझं निसर्गाला जास्त हे असते, निसर्गरम्य ठिकाणं, धबधबे असतील, डोंगरदऱ्या असतील, सुंदर असं हिरवळ असेल किंवा लेण्या असतील अशा ठिकाणी, आणि त्याला जोडून मग पर्यटनाचे जे ठिकाण आहे जसं हे आहे आता इथे गुजरातला आपण स्टॅच्यू ऑफ युनिटी बघतो, पावागड बघतो, त्याला जोडून हे 2 मंदिरं कुबेर भंडारी जे आहे, आणि कोकण भागाकडे सिटीमध्ये. त्याच्यानंतर माझा कास पठार टूर सगळ्यात जास्त फेमस आहे. दरवर्षी सप्टेंबरमध्ये माझे ते कंटिन्यू 4 आठवडे कास पुष्प पठार साताऱ्याकडे टूर असतात. आणि जळगाव जिल्ह्यात जेवढे पण आहेत जवळचे पॉईंट्स छोटे मोठे ते सगळे मी दर संडेला 15 दिवसांनी, आता 5-7 जंगल सफारी सुरू झाली आहे, ते करतो. याशिवाय मग जसं ग्रुप असेल त्या पद्धतीने राजस्थान, हैदराबाद, कोकण, उत्तराखंडमध्ये, जम्मू काश्मीर सगळ्या ठिकाणी आपण छोटे मोठे आणि कमी बजेटमध्ये आनंद देणं हा आपला माझा हेतू आहे. कारण माझा तो साईड व्यवसाय आहे, मला जास्त नाही मिळाला तरी चालतं, ना नफा ना तोटा तत्वावर ते आपलं गणित आहे. ओके. मला फिरण्याचा आनंदही मिळतो आणि लोकांना आनंद मिळतो. आणि आम्ही स्वतः अनुभव घेतलेला आहे. 3 दिवसाच्या ट्रिपमध्ये आपली राहण्याची सोय, खाण्याची सोय सगळं अगदी उत्तम आहे. ज्याला कुणाला यायचं असेल हा व्हिडिओ बघून त्यांचा तर सरांचा नंबर मी या ब्लॉगच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. त्यांनी या सरांशी कॉन्टॅक्ट करायचा आहे ज्यांना टूरसाठी जायचं आहे. ओके, थँक्यू सो मच सर, थँक्यू. धन्यवाद. ओके, चला आपण आता जाऊया पुढे. हां, तर आता सगळ्यात आधी आपण ते जे सरांनी सांगितलं, तर आपण सरांनी आपल्याला सगळ्यात पहिले जे सांगितलं ते किती येते 108ला 108 गोमुख आहेत आणि त्या गोमुखांमधून पाणी खाली पडतंय. तर ते पाणी आपण आता बघायला जातोय. ठीक आहे. ही नदी कोणती आहे? हे पाणी नर्मदा नदीच आहे, पण सध्या अजून ती कोरडी पडलेली दिसते ह्या साईडने. इकडे इकडचं थोडंसं पात्र आहे ते कोरडं आहे, तिकडनं ते चांगलं दिसतंय. हे आपलं कुबेर भंडार आहे. काल रात्री आपण इथून हे नीलकंठ मंदिर पाहिलेलं होतं. ठीक आहे, तर हे आपलं इथून आता असं दिसतंय आणि हे आपलं आहे गोमुख स्नान प्रवेश. हा, गोमुख स्नान प्रवेश. ठीक आहे, इथून आपण आता असं गोमुख स्नानला जातो पुढे. हे आपल्याला सुरू झालेलं आहे बघा इथे गोमुख प्रवेश. इकडनं असं 108 करण्याचा काय हेतू होता त्यांचा? 108 गायींमधून असं करण्याचा काय हेतू होता? 108 आपल्या हिंदू धर्मामध्ये हा जो अंक आहे तो पवित्र मानला जातो. सगळ्या ठिकाणी 108 देवी संतांच्याकडे तसं काहीतरी हे असेल लॉजिक ते मला आता सांगता. पण आपल्या हिंदू धर्माचा पवित्र असा अंक आहे. अच्छा, असं आपल्याला सगळं दिसतंय. एक हा हा जरा फक्त मैया की सतत कंटिन्यू पाणी चालू असतं ना, हे अगदी 24 तास हे पाणी चालू असतं. असं इकडे मंदिर आहे. वा, पाणी घेते ना मी ठिकाणी. आता मी ना एक करते, ते प्रत्येक ठिकाणावरून ना पायावरून पाणी घेऊन घेते. ओके,
मग तुम्हाला एक एक ठिकाणी आता पुढचं सगळं दाखवते. इथे ना लोक आंघोळी सुद्धा करतात या पाण्याखाली आणि आंघोळी करून इथे ना कपडे चेंज करण्यासाठी सुद्धा जागा आहे. ज्याला कोणाला आंघोळ करायची असेल ना की ते आंघोळ पण करू शकतात. ड्रेस चेंज करायला सुद्धा उत्तम जागा आहे. पण त्यासाठी मग त्या हिशोबाने आपल्याला यावं लागेल की एक दिवशी हाच स्पॉट, पूर्णपणे हाच स्पॉट. ठीक आहे, आता असं आपण करत जातो आहोत. गोमुखातून पायावरून पाणी घेतो. असं काही कंपल्शन नाही आहे की 108 गाईंच्या तोंडामधून जे पाणी येतं आहे त्या पाण्यामधून पूर्ण 108 ह्याच्यामधून पाण्यातून पाणी गेलं पाहिजे. परत आपण रिटर्न पण जाऊ शकतो. ठीक आहे, पिऊ शकतो काय पाणी? आपण पिऊ पण शकतो. बापरे, संपतच नाहीये. 108 असं अजून मला असं वाटतं अर्धेच झाले की काय आमचे. हे नर्मदा नदीचं पाणी आहे. हे काही मुलं बघा त्या आंघोळी करतोय. आता हे आपण इथे एंट्री केलेली आहे मंदिर परिसरात. बघा इथे असा सगळा हा एरिया आहे. हे मंदिर आहे. लोक पैसे टाकतात त्याच्यामध्ये खूप. आणि काय करता? कोणी पण म्हणजे खूप देताना पैसे नर्मदेला पैसे टाकतात. ओके, नोटा आहेत. पण एक आहे ना, श्रद्धा असो अंधश्रद्धा असो, पण एक पाहून एक बरं वाटतं की आपल्या भारतामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण श्रद्धेवरती करतो. म्हणजे आता नदीची पूजा करणं, किती मनोभावे करतात सगळे पूजा, इतकी मनापासून इतका सगळा मोठा उत्सव वगैरे साजरा केला जातो. लोक नदीला पैसे वगैरे जे आहे, आपण पैसे म्हणतो पण खरं तर तो एक योग्य वर्ड नाही आहे. ते आपण वाहतो, एवढं सगळं आपण श्रद्धेने करतो. ह्या फॉरेन कल्चर्समध्ये आपल्या ह्या सगळ्या गोष्टी काहीच नाही आहे. तर हा आता वरचा परिसर आहे. नीलकंठ भगवान स्वामीनारायण मंदिर आहे. आहे आपलं मंदिर. एंट्री केलेली आहे आपण मंदिरात. आपण मंदिर बघू शकतो वरतून. तर हे आपण बघितलेलं आहे आता मेन मंदिर. ठीक आहे, आता आपण इथे हळूहळू एवढं सगळं आता हे मंदिर आहे. आपण जिथून एंट्री केली हे सगळं जे खाली दिसतंय सगळं आहे इथे. ठीक आहे, आणि आता आपण जाऊया बालस्वरूप श्री घनश्याम लाला. ठीक आहे, ह्या मंदिरामध्ये इथे सगळ्यात पहिले श्री रामानंद स्वामी हे आहेत. इथे असे पैसे टाकलेले आहेत लोकांनी. सगळ्या महादेवांच्या पिंड आहे तिकडे. पैसे पण टाकलेले आहेत, भरपूर पैसे टाकलेले आहेत लोकांनी इकडे.
इथे ना मिरवणुकीची तयारी चालली आहे वाटतं ही. रथ चाललाय हा. रात्रीच्या वेळी खूप सुंदर दिसतंय सगळं. तर ही आपण एंट्री केलेली आहे श्री बालस्वरूप घनश्याम महाराज. ओके, थांब. मस्त झुल्यावरती श्री कृष्णजी आहेत, घनश्याम महाराज आहेत. बालस्वरूप श्री घनश्याम महाराज. हा झुला मला वाटतं काय कंटिन्यू फिरत असतो वाटतं असा झुला. ते आहे सगळं. हे आहे आपलं बालस्वरूप श्री घनश्याम महाराजांचं मंदिर. आता माझी बॅटरी जोपर्यंत चालते ना तोपर्यंत मी पटापट सगळं घेऊन घेते. चला चला पुढे. एकदम मस्त रेनबो. रेनबो आलेला आहे. पाऊस पण येतोय, थोडा थोडा पाऊस सुरू आहे थेंब थेंब, आणि ऊन सुद्धा आहे. त्याच्यामुळे ते रेनबोचं दर्शन आम्हाला झालेलं आहे. हे मंदिर कशाचं आहे ते समजत नाहीये. लक्ष्मीनारायण मंदिर आहे. अच्छा, जय लक्ष्मी नारायण. कुठले आहेत तुम्ही? भुसावळचे आहेत का? आम्ही जळगावचे आहेत. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे आपलं एंट्री केलेली आहे हे मंदिरात. वाव, असं मेंटेन खूपच छान केलेलं आहे. हे अगदी मस्त आहे. हे पिलर्स वगैरे जे आहेत ना, भव्य दिव्य असे पिलर्स आहेत. अगदी हे बघा, हे झुंबर वगैरे हे सगळं. श्री कृष्ण कृष्ण श्रीकृष्ण आहेत, तुमच्या बरोबर आहेत लक्ष्मीनारायण. आणि हे तुम्ही जे बघताय श्री विष्णू लक्ष्मींचं मूर्ती आहे. ओके, आणि हे बाकीचं असं मंदिर आहे. खूप छान असं मंदिर आहे. धन्वंतरी स्वरूप शालिग्राम. शालिग्राम देवांची रूप आहेत वेगळी वेगळी. शालिग्राम दगड येतो, त्या दगडाचं महत्व असतं शालिग्राम. हा दगड. हे जे शालिग्राम दगड आहे हा नर्मदा नदीमध्येच सापडतो. हे श्री हरी स्वरूप शालिग्राम भगवान आहेत. ठीक आहे, आपण हे मंदिर काउंट करूया आता. किती? तिसरं मंदिर होतं. भरपूर आहे. हे श्री व्यास स्वरूप शालिग्राम भगवान आहेत. ठीक आहे, स्वरूप शालिग्राम भगवान आहेत. पावसाचं पण पाणी लागतंय हळूहळू. हा, दत्तात्रय स्वरूप आहे. हा, पाऊस आहे ना बारीक बारीक. श्री नारद स्वरूप शालिग्राम भगवान आहेत. श्री मोहिनी स्वरूप शालिग्राम भगवान. श्री पृथु स्वरूप आहे.
श्री ऋषभदेव स्वरूप आहे. गोल फिरायचंय तर मी थोडक्यात जे जे आहे ते दाखवते. कपिल स्वरूप शालिग्राम भगवान, श्री हंस स्वरूप शालिग्राम, श्री यज्ञ स्वरूप आहे. बापरे भरपूर. सनादिक स्वरूप आहे. 4 आहेत हे सनादिक स्वरूप. नरनारायण स्वरूप आहे. नरनारायण. श्री वराह स्वरूप आहे. हे बघा हे वेगळं आहे. वराह 27 आहे का असं वाटतं मला. हे वराह. श्री परशुराम स्वरूप आहे. परशुराम स्वरूप आहे. परशुराम मंदिर आहे हे. नृसिंह स्वरूप. हे आहे राम स्वरूप. प्रभू श्री राम स्वरूप आहे. हनुमानजी पण आहे. श्रीकृष्ण स्वरूप आहे. श्रीकृष्ण प्रत्येक ठिकाणी नाही खाली असं. मग ते त्या स्वरूपातले म्हणजे हे शालिग्राम आहे ना, यांची वेगवेगळी रूप. या स्वरूपातलं हे, या स्वरूपातला हा दगड, या स्वरूपातला हा दगड असं शालिग्राम. पर्यंतचे मंदिर तर कव्हर केलेले आहेत आपण. आता आणखी कुठले आहेत आता? हे इकडचे राहिले नाही. हां हे तिकडचे मंदिरं कव्हर करायचे आहेत अजून. हे कल्की स्वरूप. हां मग असंच होतं मग मागे. श्री बुद्ध रूप. वामन स्वरूप. हे वामन रूप आहे. वामन स्वरूपात असलेला हा दगड म्हणजे या दगडांचं असं महत्त्व असेल की बुवा हे अवतरण जेव्हा झालं तेव्हा ह्या दगडाचं रूप कसं होतं असं असेल ना. बळीराजाच्या काळामध्ये ते वामन अवतार घेतला होता भगवान विष्णूंनी. बळीराजाला पाताळात ढकललं होतं. म्हणजे त्याने 3 मागितलं होतं. 3 पाय जमीन मागितली होती. त्यावेळेचा हा शालिग्राम म्हणजे त्या रूपातले दाखवले. त्या रूपातला दगड असेल ना तो. वामन काळातला तो दगड असा. प्रत्येक खालची नाव बळीराजा. हा कच्छ स्वरूप आहे. कच्छ अर्यमा. कासव स्वरूप आहे. मत्स्य स्वरूप. हे मत्स्य स्वरूपातलं हे आहे मनुराजा. माशाचा अवतार घेतला होता मनुराजा. त्यावेळेच्या कथा या म्हणजे याच्याशी संबंधित. मग त्यावेळेस तो दगड कसा होता असं दाखवलं असेल ते शालिग्राम. ह्यांचं माहिती मला याचं माहिती. तर हे आपलं बघून झालेलं आहे आता नीलकंठधाम मंदिर. ओके इथे वेगवेगळ्या प्रकारचं शॉपिंग मटेरियल्स आहेत. हर्बल, सुगंधा, पूजा भांडार, अन्नकूट, काय काय माहिती काय काय. तर आपलं सगळं उरकून झालेलं आहे. आता नीलकंठ मंदिर सुद्धा मी सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे. तर अशी होती आपली गुजरात ट्रिपचा 3रा दिवस. आणि आजचा आपला हा एंड ऑफ द डे ट्रिप राहणार आहे. ठीक आहे. तर आता आमची बस बाहेर आहे तर आम्ही बसपाशी जातो आहे. ओके तर पुन्हा एका नवीन ट्रिपसोबत भेटूया. तोपर्यंत गुड बाय. अरे बस करायला बस अरे 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 नाही तर एक मारून मारून डायरेक्ट आपली गोळाचे बांबडी बाबू
पंजर खाजरी चप्पा तिच्याकडे बघा, ती या गाण्यावर पण गरबा खेळते. पिक्चर मध्ये